विरोधामध्ये नामदेव 11 दसई. या दोन संघांदरम्यान पुढची मॅच. नामदेव 11 दसई संघाने टॉस जिंकलाय. प्रथम ते क्षेत्ररक्षण करतायत आणि फलंदाजीचं आमंत्रण इथे दिलंय आईगावदेवी शेंद्रून संघाला. 6 षटकांची ही मॅच आहे. पहिली 5 षटकं 25 मिनिटांमध्ये पूर्ण झाली पाहिजे, त्याची काळजी गोलंदाजी करणाऱ्या टीमने घ्यायची. पहिला बॉल ज्यावेळेस पडेल त्यावेळेस टायमर आम्ही चालू करणार आहोत, याची नोंद नामदेव 11 दसई संघाने घ्यायची. चला मॅच सुरू करा. 11:05 झाली आहेत. 11:06 टाइम तुमचा सुरू झालाय. नामदेव 11 दसई. पप्पू पाटोळे आणि जितू पाटोळे ही जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. पप्पू पाटोळे नुकतंच ज्यांच्या बॅटमधून 23 बॉल मध्ये शतक आलं तेच पप्पू पाटोळे स्ट्राईक एंड वरती. पहिला बॉल. पहिला बॉल फुल टॉस होता, ड्रिफ्ट झाला लेग स्टंपच्या दिशेने आणि पहिल्या बॉलला पाठवलंय सीमारेषच्या पलीकडे लॉंग लेग रिजनला. धावा मिळतील 4. आम्ही अल्लानीकर चषक चौकार. पप्पू पाटोळे, पप्पू मॅन इन दी फॉर्म. बॅक टू बॅक 2 consecutive बाउंड्रीज इन अ रो. चौकार. बॅकफुटला गेलेत यावेळेस. कव्हर रिजनला बॉलला खेळलेत आणि तिथे धाव प्राप्त होणार नाही. डॉट बॉल. 8 धावा धावबलकावरती. सुरुवात चांगली केली आई गावदेवी शेंद्रून संघाने देखील. पुढचा बॉल बॅकफुटला गेलेत. कव्हर रिजनला. ओ क्रीज सोडलं होतं फलंदाज जितू पाटोळे यांनी, परंतु पुन्हा एकदा क्रीज मध्ये सुरक्षित ते पोहोचतायत. हा बॉल डॉट असेल. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आलेत. पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार आणि त्यानंतर 2 बॉल लगातारचे डॉट आलेत. पप्पू पाटोळे आणि जितू पाटोळे ही जोडी मैदानावरती आहे. लीडिंग एज. मोठी सफलता. बिग फिश इन ट्रॅप. 28. जास्ती घाई करण्याचा प्रयत्न करत असतो कारण त्यांना माहिती की आपली बॅट टच मध्ये. विकास. डॉट बॉल आणखी एक इथे पाहायला मिळेल. पहिल्या षटकाची
समाप्ती झाली आहे. 8 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये पप्पू पाटोळे 5 झालेत. पाठीमागच्या सामन्याचा सामनावीर हा पुरस्कार आपण देतोय संदेश सातपुते. 21 धाव्यांची महत्वपूर्ण खेळी डावाला फिनिशिंग टच त्यांनी दिला होता. संदेश सातपुते मॅन ऑफ द मॅच. संदेश आपण या, विनंती आहे मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड घेण्यासाठी. संदेश सातपुते आपण यायचे. इथे डॉट बॉल येतोय. फुलोलेनचा बॉल स्क्वेअर लेग रिजनला चाललाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे धावतायत. बॉल पुढे धावतोय. रेस कोण जिंकेल हा प्रश्न आहे आणि चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये पाहायला मिळालंय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती सुरू आहे आणि 3 धावा इथे पूर्ण देखील झाल्या. चांगली रनिंग मिडविन द विकेट. मॅन ऑफ द मॅच देतोय इथे आपण संदेश सातपुते, ज्यांनी डावाला फिनिशिंग टच दिला होता. पहिल्या डावाची पहिल्या सामन्याचे पहिल्या डावामध्ये अतिशय चांगली फलंदाजी पाहायला मिळाली संदेश सातपुते यांची आणि तेच आहेत मॅन ऑफ द मॅच. आणि तिसऱ्या पंचांकडे निर्णय इथे आलाय. फलंदाज धावबाद. 2 ओपनर आता माघारी परतलेत. आई गावदेवी शेंदूर संघाचे सलामीवर जोडी तंबूच्या आश्रयाला गणेश फाटोळे आणि नरेश फाटोळे ही जोडी मैदानावरती आहे. पहिला बॉल नो बॉल पंचांनी घोषित केलाय. बारा धावा धावपलकावरती आहेत दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. फ्रीडचा बॉल ऑन साइडला
आणि बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. नरेश फाटोळे चौकारानं आपलं खातं खोलतायत. 4 धावा. वरती आहेत 16. फुलटॉस बॉल समोर दिशेने लॉफ्ट केलाय. केवळ टाइम केला बॉलला आणि नरेश फाटोळे फुलटॉस होता. विकेट. सोळा धावा धावपलकावरती. सुरुवात खूप चांगली केली फलंदाज पप्पू पाटोळे यांनी, परंतु आता 3 विकेट गमावल्यात. नवीन फलंदाज मैदानावरती आलेत. पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. हवेत बॉल. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा बॉलच्या खाली आहेत. आणखी एक धक्का लागलाय. बॅटिंग करणारी टीम. आणखी एक बॉल तुम्हाला डॉट पाहायला मिळेल. नवीन फलंदाज मैदानावरती गणेश आणि त्यांच्या जोडीने सतीश. गणेश आणि सतीश ही जोडी मैदानावरती आहे. 16 धावा धावपलकावरती. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. शफल झालेत. फटका चांगला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला बॉल गेलाय. एकच धाव प्राप्त होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 17 धावा धावपलकावरती. कदाचित 2 झाल्या असत्या, परंतु आता रिस्क घेणं महागात पडेल हे माहिती आहे आईगावदेवी शेंद्रून संघाला. कारण आतापर्यंत 4 फलंदाज त्यांचे बाद झाले. जेतू पाटोळे ऑलरेडी धावबाद झालेत आणि धावबाद स्वरूपामध्ये आणखी एखादी विकेट गमवायची नाहीये आईगावदेवी शेंद्रून संघाला. कमी गतीने हा बॉल टाकलाय. चकवा दिलाय फलंदाजाला. फलंदाज इथे पुन्हा एकदा धावबाद होतील. विकेट. ज्या गोष्टीची चर्चा सुरू होती, धावबाद स्वरूपामध्ये विकेट गमवणं परवडणार नाहीये आई गावदेवी शेंद्रून संघाला आणि धावबाद स्वरूपामध्ये सतीश पाटोळे धावबाद झालेत. नवीन फलंदाज मैदानावरती क्रमांक 7 वरती. नवीन फलंदाज साहिल मैदानावरती. वाईट बॉल. अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेने धावपलक पुढे जाईल.
18 धावा धावफलकावरती, 18 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. सुरुवात खूप चांगली केली आहे आईगावदेवी शेंद्रून संघानं. पहिल्या 2 बॉलवरती 8 धावा आणि त्यानंतर एकामागून एक विकेट त्यांनी गमावल्यात. स्विच हिट करायचा होता परंतु टान्स बदलला आणि त्यानंतर बॉलला येऊ दिलं, वाट पाहिली. बॅट स्विंग नव्हतं, फक्त बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट तिथे झाला. एका धावेची प्राप्ती होईल, एका धावेने धावफलक पुढे जाईल. 19 धावा धावफलकावरती, 19. टान्स बदलून डिफेन्स करताना फलंदाजांना खूप कमी वेळा आपण पाहतो, त्यापैकी हा एक प्रकार पाहिला. 19 धावा धावफलकावरती, 19. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. 19 धावा धावफलकावरती आहेत. आणखी एक बॉल डॉट पडल्यानंतर नॅचरली बॉल इथे कट होताना पाहायला मिळेल. लेग कटर स्वरूपाचा बॉल. गोलंदाज विशाल. फुललेनचा बॉल ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न केलाय. बॅटवरती बॉल व्यवस्थित चढला नाही. एका धावेची प्राप्ती होईल, एका धावेने धावफलक पुढे जाईल. 20 धावा धावफलकावरती, 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांचा खेळ संपला. 50 धावा बनवाव्या लागतील आई गावदेवी शेंद्रून संघाला जर या मॅच मध्ये कायम राहायचं असेल तर 50 धाव्यांपर्यंत बदल त्यांना देखील मारावे लागेल. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. तीन षटक 16 मिनिटांमध्ये पूर्ण झालेत. गोलंदाजी करणारी टीम आपण थोडीशी घाई करायची आहे. गोलंदाज रोहन पडवळ बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. 1 मिनिट अधिकचा लागलाय पहिल्या 3 षटकांसाठी. गोलंदाजी करणारी टीम त्याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. हाफ ट्रॅकर बॉल होता, ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न केलाय. फाईन लेग क्षेत्रामध्ये चूक झाली आहे आणि बॉल ट्रॅव्हल झाला डीप. फाईन लेग सीमारेषच्या दिशेने जाईल, सीमारेषच्या पलीकडे. धावा मिळतील 4. हा संघर्षाचा शंखनाद करणारा चौकार आलाय. बॅटिंग करणारी टीम आई गावदेवी शेंद्रून संघासाठी एच अँड बाउंड्री. धावा धावफलकावरती आहे. 24. ऑन साइडला लॉफ्ट तर केलाय, दूर किती जाईल पाहायचंय आणि इट्स आउट ऑफ द पार्क. मॅक्सिमम आलाय. फलंदाज गणेश पाटोळे मैदानावरती आहेत आणि ते सांगतायत वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देवम सर्व कार्येषु सर्वदा. षटकार. धावा धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. धावा धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ऑन साइडला फटका चांगला अलंग द कार्पेट. हा बॉल काउ कॉर्नर रिजनला गेलाय. 2 धावांचा प्रयत्न इथे झालाय आणि 2 धावा सफलतापूर्वक पूर्ण झाल्यात. 2 धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 32. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 32. लॉस ऑफ द 5 विकेट.
edge and taken behind the wicket. One more blow for team. शालित परंतु धावा शोधाव्या लागतील. आईगावदेवी शेंद्रून संघाला थोड्याशा धावा शोधणं गरजेचं आहे. फुलरलिनचा बॉल हवेत गेलाय. क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड आणि झेल इथे ड्रॉप झालाय. एका धावेची प्राप्ती होईल. झेल ड्रॉप होऊन मिळालेली एक धाव देखील महत्वाची. आईगावदेवी शेंद्रून संघ थोडासा संयम दाखवला असता 6 षटकांची मॅच होती तर आता ही परिस्थिती कदाचित नसती. परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तरला फारसं महत्व नाहीये. जर असं झालं असतं तर तसं झालं असतं, त्याला काही महत्व नाहीये. इथे आता तुम्ही विकेट गमावल्यात. एका धावेची प्राप्ती झाली. शेवटच्या बॉलवरती झेल ड्रॉप होऊन 33 धावा धावपलकावरती. 50 धावा निदान बनवाव्या लागतील. एक संघर्षपूर्ण टोटल तुम्हाला उभारावी लागेल. सन्मानजनक धावसंख्या उभारणं गरजेचं क्रिकेटच्या खेळामध्ये. 33 धावा धावपलकावरती. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. अजून यानंतर देखील 2 षटकांचा खेळ बाकी आहे. परंतु फलंदाजी करणारी टीम तब्बल 6 फलंदाज आतापर्यंत माघारी परतलेत. टॉप ऑर्डर धारातीर्थी पडले आईगावदेवी शेंद्रून संघाचं. आणखी एक बॉल डॉट इथे तुम्हाला पाहायला मिळतोय आणि गोलंदाजी खूप चांगली राहिली आहे. कौतुक गोलंदाजी करणाऱ्या टीमचं देखील झालं पाहिजे. नामदेव इलेव्हन दसई संघाचं अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. षटक संपलंय. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावपलकावरती धावा आहेत 33. लॉस ऑफ दी 6 विकेट. बावीस मिनिटांमध्ये 4 षटकं पूर्ण झाली. 3 मिनिटं आपल्याकडे बाकी आहेत. 3 मिनिटांमध्ये पुढचं एक षटक पूर्ण करायचंय. गोलंदाजी करणारी टीम नामदेव इलेव्हन दसई. चला थोडीशी घाई करा. नामदेव इलेव्हन दसई संघ आपण थोडीशी घाई करा. विशाल भोईर गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालीत. 22 मिनिटांमध्ये पहिली 4 षटकं पूर्ण केलीत. 2 मिनिटं अतिरिक्त लागलेत. गोलंदाजी करणारी टीम थोडीशी घाई करा. जिथे 25 मिनिटं पूर्ण होतील, जो 5 षटकांचा अवधी आहे, तिथे तुमचा एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल. 2 मिनिटं आता बाकी आहेत. 23 झालेत. चला थोडीशी घाई करा. फुललेनचा बॉल. एक धाव तर पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? रिस्क इथे घेतलीये आणि एकाच धावेची प्राप्ती होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 34 धावा धावपलकावरती आहेत. 34. फुललेनचा बॉल चपल झाले. स्क्वेअर लेग रिजनला बॉलला खेळताय. क्षेत्ररक्षक आहेत. बनतील दर्शक. डेड बॉल पंचांनी घोषित केलाय. डॉट बॉल. तर स्टंपच्या पाठीमागे गेला होता फलंदाज बॉल खेळण्यासाठी. यस, ओके. चेक केलं जाईल. एक पाय क्रीज मध्ये आहे का हे चेक केलं जाईल. कमीत कमी एक पाय क्रीज मध्ये पाहिजे ज्यावेळेस शॉट खेळला फलंदाजाने.
चला, फलंदाज पॉपिंग क्रीजच्या पूर्ण बाहेर आहे आणि धावा इथे नसतील. हा बॉल डॉट असेल. खोदा पहाड निकली चिडिया. आणि पंच राम पाटोळे सरांसाठी एकदा सर्वांच्या जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अतिशय चांगली कामगिरी. त्यांचा घरचा संघ मैदानावरती खेळतोय, परंतु निर्णय अतिशय योग्य त्यांनी दिलाय. 34 धावा धावपलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस लॉफ्ट केलाय क्षेत्ररक्षक डीप मध्ये आणि बॉल आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावा. फुलटॉस बॉल उडवलाय मिड विकेट रिजनला आणि बॉल जाईल आउट ऑफ द पार्क. इट्स मॅक्सिमम बॅक टू बॅक सिक्सेस. तर 46 धावा धावपलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. परटोले आणि बेडिसगाव दोन्ही संघाचे संघनायक आपण रिपोर्टिंग करायचे. मामा भाचे एकमेकांच्या विरोधामध्ये खेळतात. 46 वाईट बॉल अवांतर धाव इथे मिळेल. 47 लॉस ऑफ द 6 विकेट. चला, पंचांचा निर्णय अंतिम असेल. पंचांसोबत वाद घालू नका. गोलंदाजी करणारी टीम थोडीशी घाई करा. तर सख्खे मामा आणि त्यांच्या विरोधामध्ये भातचा फलंदाजी करतोय मैदानावरती. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि इथे बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. दुधारी शस्त्र चालवलंय, परंतु लगा तो आबाद नाही तो बर्बाद हे चित्र तिथे असतं आणि हा बॉल डॉट आलाय. फोर्टी 47 पहिला बॉल डॉट. अंतिम षटकाला सुरुवात झाली. 47 साहिल पाटोळे यांची फलंदाजी आपण पाहिली. महत्वाची इनिंग साहिल पाटोळे यांची पाहायला मिळाली. 2 षटकार बॅक टू बॅक त्यांच्या बॅटमधून आले. तसे 3 आले होते, परंतु एक क्रीजच्या बाहेर जाऊन मारला बॉल त्याने.
तिथे धावा प्राप्त झाल्या नाहीत. इथे लिडिंग एज लागले. हवेत बॉल. पॉइंट रिजनला क्षेत्ररक्षक झेल ड्राफ. 2 धावांचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा प्राप्त झाल्यात सफलतापूर्वक. 2 धावांनी धावफलक. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला गेलाय. चेक केलं जाईल. फलंदाज नॉट आउट. 2 धावा प्राप्त झाल्यात. 49 धावा धावफलकावरती. 50 धावांचा विषय आपला सुरू होता. 50 पर्यंत जर पोहोचला तर एक सन्मानजनक टोटल ती मानली जाईल. 49 धावा धावफलकावरती. फुलटॉस बॉल. लॉफ्टर केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये आणि झेल टिपलाय. फलंदाज बाद. धावफलकावरती धावा आहेत 49. 49. धावा धावफलकावरती आहेत. एज लागले दरम्यान रिजनला बॉल गेलाय आणि फलंदाज इथे बाद होतील. विकेट. एक बॉल बाकी आहे. शेवटची विकेट आहे. फलंदाज इथे धावबाद झालेत. बॉल वाईड बॉल आहे आणि फलंदाज नॉट आउट असतील. ओके. फलंदाज नॉट आउट असतील. एक बॉल शिल्लक आहे. 50 धावा धावफलकावरती. चला बॉल कलेक्ट केलाय. फलंदाज धावबाद नसणार आहेत. 50 धावा धावफलकावरती. एक बॉल अद्याप शिल्लक या इनिंग मधला. पन्नास धावा धावफलकावरती 9 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आईगावदेवी शेंद्रून. शेवटचा बॉल
शरीरावरती कदाचित बॉल लागलाय आणि लेग बाईकच्या माध्यमातून एक धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 51 धावा धावफलकावरती आहेत. 52 धावेंचं लक्ष इथे ठेवलं गेले नामदेव 11 धसई संघासमोर आणि या लक्ष्याचा पाठलाग केला जाईल की काय हे मात्र खेळाच्या उत्तरार्धामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. परटोली आणि त्यांच्या विरोधामध्ये पुढची मॅच असणार आहे बेडीसगाव. दोन्ही संघाचे संघनायक विनंती आपण टॉससाठी यायचे. परटोली संघाचे संघनायक आणि बेडीसगाव संघाचे संघनायक विनंती आपण टॉससाठी या. 11:06 ही इनिंग सुरू झाली. 11:42 इथे लागलेत म्हणजे जवळपास 6 मिनिटं अतिरिक्त लागलेत या इनिंगमध्ये देखील. विनंती आहे थोडीशी घाई करा सर्व संघांना. 5-5 मिनिटं जरी आपले वाचले तरी देखील शेवटचा सामना हा आपला वेळेवरती सुरू होईल आणि वेळेवरती संपेल याची काळजी आपण घ्या ही विनंती आहे. छत्तीस बॉल मध्ये 52 धाव्यांची आवश्यकता आहे आणि ज्यावेळेस खेळाचं उत्तरार्ध सुरू होईल मायक्रोफोनवरती आपण ऐकूयात आवाज शहापूरकरांचा. या स्पर्धेचे आयोजक आदरणीय सोमनाथजी खाडे सरांचा आवाज आपण ऐकणार आहोत खेळाच्या उत्तरार्धामध्ये. तत्पूर्वी आपण टॉस करतोय. परटोली आणि बेडीसगाव संघाचे संघनायक विनंती आपण टॉससाठी यायचे. परटोली संघाचे संघनायक आणि बेडीसगाव संघाचे संघनायक आपण टॉससाठी या. परटोली आणि बेडीसगाव संघाचे संघनायक आपल्याला विनंती आपण टॉससाठी त्वरित यायचे. परटोली आणि बेडीसगाव संघाचे संघनायक आपल्याला विनंती आपण लगेच टॉससाठी या. हॅलो, नाणेफेकीचा कौल आपण करत आहोत. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये त्या ठिकाणी दोन्ही संघाचे कर्णधार आम्हाला जोडले जात आहेत. भरत स्पोर्ट्स बेडीसगाव आणि त्यांच्या विरोधात डिंगडॉंग परटोली या दोन संघांच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल आपण करत आहोत. या स्पर्धेचे दमदार आयोजक शहापूर रत्न ज्येष्ठ समाजसेवक सन्माननीय दिलीपजी मोरे सर यांच्या शुभ हस्ते आपण या मॅचचा नाणेफेकीचा कौल आपण करत आहोत. टॉस केला जाईल. दोन बलाढ्य संघ मैदानावरती झुंजताना आपल्याला पाहायला मिळतील. बाजूबाजूच्या गावातील दोन संघ आहेत. एका बाजूने युवा जोश भरत स्पोर्ट्स बेडीसगाव आणि दुसऱ्या बाजूने डिंगडॉंग परटोली. त्या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये संगमनेरचे आमचे समालोचक मित्र तुषारजी शिंदे सर. टॉस इथे संपन्न झालाय आणि टॉस जिंकलाय परटोली संघानं. निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. आम्ही पहिल्यांदा बॅटिंग करू. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. सामना देखील सुरू होतोय. परटोली संघाने टॉस जिंकला ही न्यूज टॉस बॉक्स मधून आहे आणि तर परटोली संघाने टॉस जिंकलाय आणि तुम्ही फलंदाजी करण्याचा निर्णय का घेतलाय? आमच्याकडे आमची बॅटिंग लाईन खूप चांगली आहे आणि मला नक्कीच मला त्यांच्यावर विश्वास आहे की ते 6 ओव्हरमध्ये आम्हाला जास्तीत जास्त स्कोअर तयार करून देतील आणि त्यानंतर आमची बॉलिंग लाईन तर आहेच, ते तो स्कोअर 100% डिपेंड करतील. आणि टॉस जर इथे जिंकला असता बेडीसगाव संघाचा निर्णय काय असता? आम्ही बिल्डिंगच घेणार होतो.
निर्णय तुमच्या पथ्यावरती पडलाय. हां. एकूणच संपूर्ण आयोजनाबद्दल दोन्ही संघनायकांचं ओपिनियन आपण ऐकणार आहोत. नियोजन चांगलं आहे, नियोजन पण चांगलं आहे. तुमचं देखील ओपिनियन ऐकायला आवडेल. मला वाटतं पहिल्यांदाच आल्यानीवाल्यांनी ह्या ग्राउंडवर ही लीग ठेवलेली आहे आणि खूप चांगला असा ग्राउंड आहे. कारण ते या मैदानावर SPL सुद्धा याच मैदानावर झाले आणि मी मिलिंद दादांचं सुद्धा कौतुक करेन. कारण त्याने आम्हाला आमची तर पहिले एंट्रीच नव्हती, पण त्यांना आम्ही रिक्वेस्ट केली की बोलो दादा बघा आम्हाला सुद्धा एक चान्स पाहिजे तुमच्या लीगमध्ये खेळण्याची. आणि त्यांनी ते बोललं तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्हाला मी 100% संधी उपलब्ध करून देईन. आणि इथे आल्यानंतर मला समजलं की खूप चांगली अशी टुर्नामेंट आहे. कारण मागच्या 2-3 मॅचेस मी बघितले, 2-3 दिवस खूप चांगलं असं नियोजन दिसतंय मला इथे. आणि बघूयात आता पुढे काय होतं इथे. तर दोनही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. कारण बेडीसगाव संघाला गोलंदाजी करायची होती, त्यांना गोलंदाजी मिळाली. परटोली संघाला फलंदाजी करायची होती, त्यांना देखील फलंदाजी मिळाली आहे. परंतु टॉस बॉक्समधून ही न्यूज आहे, परटोली संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम ते फलंदाजी करतील. या न्यूजचं आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये जातोय आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जातील शहापूरचा बुलंद आवाज, शहापूरची बुलंद तोप, सन्माननीय सोमनाथजी खाडे सर. धन्यवाद. धन्यवाद, थँक्यू सो मच. 52 धावांचं लक्ष आहे आणि सुरुवातीला जर आपण पाहाल तर अगदी सुरुवातीलाच पहिल्याच बॉलवरती सिंगल आल्यानंतर या चेंडूवरती नरेश पाटोळेंनी 440चा झटका दिलाय. बॅटिंग करत असताना टीम नामदेव 11 धसई संघाला दिनेश बांगर बाद झालाय. पहिला फलंदाज माघारी परतलाय. 34 चेंडू आणि 51चं समीकरण आहे. मित्रांनो, वेळेची काळजी घेणं आपल्यासाठी बंधनकारक असणार आहे. 11:47 बरोबर पहिला चेंडू पडला, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती विकेट आली आहे. नरेश पाटोळे वेगवान तेज तरार शेंद्रून एक्सप्रेस गोलंदाजी मार्कवरनं जबरदस्त मारा पाहायला मिळतोय. घरचं मैदान, घरच्याच मैदानावरती खेळत असताना येलो जर्सी मध्ये निश्चितच भंडाऱ्याची उधळण करायला सुरुवात केली आहे. नरेश पाटोळे गोलंदाजी करतोय. जिम्मेदारी त्याच्या खांद्यावरती आहे. ही जबाबदारी स्वीकारण्याची धमक माझ्यामध्ये आहे हे सांगायला सुरुवात केली आहे. पहिल्या षटकात आपण आहोत. राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळी सुद्धा बॅट फिरवतायत. कुठल्याही प्रकारे बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क नाही. विशाल भोईर मैदानावरती जुना जाणता भरपूर वर्षाचा अनुभव इथून मैदानावरती दाखवावा लागेल. विशाल भोईर बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. पॉवर प्लेचं पहिलं षटक पाटोळे कंपनी मैदानावरती आपण पाहत आहे. विकेटच्या मागणं जितू पाटोळे बरेच दिवस क्रिकेटपासून दूर होते, पुन्हा एकदा ग्रामीण क्रिकेटमध्ये येत आहेत. यावेळेस नजाकत भरलेला फटका पॉइंटला बीट केलाय. चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. वरती 5 हा आकडा आपल्याला पाहायला मिळेल. 31 चेंडू आणि 47 धावांची आवश्यकता. बॅटिंग करत असताना संघ मैदानावरती नामदेव 11 धसई या परिसरातील शहापूर तालुक्यातील 2 धाकड टीम खेळतायत. झुंजार टीम म्हणून या 2 संघांकडे पाहिलं जातं. यावेळेस इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. झेलची सुवर्ण संधी होती आणि यावेळेस हा झेल ड्रॉप. विशाल भोईर यांना जीवनदान मिळतंय. ही कॅच सुटली आहे की मॅच सुटली आहे हे नक्कीच येणारे काही चेंडू आपल्याला सांगून जातील. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी संपलंय. एका षटकाच्या सांगतेनंतर धावफलकावरती आहेत 6 धावा. नरेश पाटोळेंचं किलिंग षटक या ठिकाणी पाहायला मिळालं. अगदी सुरुवातीला झटका दिला. बॅटिंग करत असताना दिनेश बांगर स्वस्तात बाद, शून्याचा चष्मा घालून निश्चितच पाहायला मिळाले गोल्डन डकचा शिकार. त्यानंतर आपण पाहताय विशाल भोईर यांना सुद्धा बाद करण्याची संधी आली होती, मात्र हा झेल ड्रॉप झाला आणि त्यानंतर इथून जीवनदान मिळालंय. बॅटिंग करत असताना नामदेव 11 धसई संघाच्या विशाल भोईर यांना. विशाल भोईर आणि मयूर डोंगरे ही जोडी मैदानावरती खेळतायत. नामदेव 11 धसई हा संघ जुना जाणता अनुभव आणि निश्चितच नव्या दमाचे नौके खेळाडू यांचा संगम असणारा हा सुसज्ज संघ मैदानावरती आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. पूर्वार्धात गोलंदाजी केली. 51 धावांवरती अमित शेंद्रुनकर अर्थातच आई गावदेवी शेंद्रुन संघाला रोखण्यात यश मिळवलं आणि 52 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना मैदानावरती उतरत आहेत द लिजंड प्लेअर नामदेवदादा पडवळ यांच्या नावानं हा संघ मैदानावरती खेळतोय. निश्चित त्यांचे चिरंजीव रोहन पडवळ तुम्हाला या मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळतील. यावेळेस फुलटो चेंडू आहे. ऑन साइडला खेळलाय. फिल्डर त्या ठिकाणी आहे. होम डिलिव्हरी
साहिल पाटोळे सुंदर झेल, फलंदाज होतोय फेल, लागलेला हा झटका. येस येस चेक करूया बॅट्समन रिव्ह्यू. हाईट फॅक्टर साठी बॅट्समन कडनं रिव्ह्यू कॉल करण्यात आलेला आहे. चेक करूयात. तिसरे पंच आमचे या ठिकाणी चेक करतील. या चेंडूवरती विकेट जरूर अर्जित झाली असं वाटतं, मात्र नो बॉल चेक केला जातोय. हाईट फॅक्टर पाहिला जाईल. या चेंडूवरती थोडस हाईट फॅक्टर चेक केला जातोय. निश्चित चेक करतायत. ज्या वेळेला फलंदाजाच्या बॅटवरती चेंडू मिडल होतो त्यावेळेला त्याची उंची ही फलंदाजाच्या कंबरेपेक्षा वरती होती. या अनुषंगानं हा चेंडू नो बॉल या ठिकाणी घोषित केला जात आहे. माऊली इव्हेंट्स संघाची माऊली इव्हेंट्सचं जबरदस्त लाईव्ह कव्हरेज आपल्याला पाहायला मिळतंय. नो प्लस वन अशा 2 धावा या चेंडूवरती येतील. धावफलकावरती आपण जोडतोय. फ्रीटचा इशारा. भरत स्पोर्ट्स बेडीसगाव संघाचे कर्णधार आयोजन कमिटीशी संपर्क साधा. मिलिंद वाळिंबे सरांशी संपर्क साधा. भरत स्पोर्ट्स बेडीसगाव. 30 चेंडू 44 आव्हान. इथे विकेट आली होती. ही विकेट जर मिळाली असती तर मात्र निश्चितच वेगळं चित्र आलं असतं. शेद्रुत संघासाठी दरवाजा उघडणार हे चित्र असतं कदाचित. यावेळेस चेंडूला अडवलं, पण मित्रांनो तुमचा थ्रो सुद्धा वेळेत येणं गरजेचं असतं. यंगस्टर खेळाडू आहेत, या गोष्टी फार शिकण्यासारख्या असतात. मैदानावरती तुम्ही ज्या वेळेला मॅचेस पाहता, आज तुम्ही जर टेनिस क्रिकेट विश्व पाहत असाल, गोरसई बी हा संघ जर मैदानावरती खेळताना तुम्ही पाहत असाल, आज टिंबिवली संघ तुम्ही पाहत असाल, वडवली ब हा संघ जर तुम्ही पाहत असाल, टेनिस क्रिकेट विश्वामध्ये दादा संघ म्हणून ओळखले जातात, त्या संघांची तुम्ही फिल्डिंग पहा. त्यांचे फिल्डर्स फिल्डिंग करत असताना कशा पद्धतीनं व्यूह रचना केलेली असते आणि कशा पद्धतीनं त्यांचं एकमेकांमध्ये कोऑर्डिनेशन असतं ते तुम्ही जरूर पहा. भरपूर गोष्टी बघण्यासारख्या आणि शिकण्यासारख्या असतात. यावेळेस अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होतोय. लॉंगांवरती चित्त आहे त्या ठिकाणी सतीश पाटोळे. या व्यक्तिमत्वाला विसरून चालणार नाही मित्रांनो. सतत हसतमुख असणारं व्यक्तिमत्व आणि मनाचा साधा भोळा माणूस आहे. मात्र क्रिकेटच्या मैदानावरती आल्यावर ती एक उत्कृष्ट दर्जाचा उच्च दर्जाचा खेळाडू म्हणून नेहमी साबित झालाय. अलीकडेच तुम्ही आम्ही टेंबरेकर आयोजित टेंबरे संघाची जी टुर्नामेंट आपण पाहिली असेल, तर
एक जबरदस्त झेल त्यांच्या माध्यमातून सीमारेषेवरनं येऊन अगदी स्क्वेअर लेग पंचांच्या जवळ झेल पकडताना पाहायला मिळाले. जबरदस्त क्लिप व्हायरल झाली आणि एक चांगला क्षेत्ररक्षणाचा नमुना त्यांनी पेश केला. फटका चांगला आहे, कव्हरच्या डोक्यावरनं खेळलाय. जबरदस्त प्रहार, दणदण करत चेंडू कव्हर स्वीपरच्या बाहेर, चौकार. यावेळेस शॉर्टपिच चेंडू पूल करण्याचा प्रयत्न आहे. बराच वेळ चेंडू हवेत आणि झेल टिपण्याची सुवर्ण संधी त्या ठिकाणी. झेल टिपण्यासाठी अतोनात प्रयत्न झाले, मात्र आबाक्याच्या बाहेर निघून गेलाय चेंडू. सीमा पार, षटकार. मयूर डोंगरे मैदानावरती बॅटिंग करतोय आणि संघासाठी उपयुक्त खेळ सादर करत असताना पाहायला मिळतोय. जिम्मेदारीपूर्वक पारी मैदानावर सलामीसाठी पाठवलाय, विश्वास सार्थ करायचा आहे. या अनुषंगानं स्ट्राइक एंड वरती तयार. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, पुढे सरसावला, बॅट फिरवली, मात्र बॅट आणि चेंडूमध्ये कनेक्शन नव्हतं. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. महागडं षटक आलं. 14 धावा येत आहेत या षटकामध्ये. स्कोर कार्ड वरती 1 कडी बाद 20 धावा विजय. दोन षटकं या ठिकाणी संपलेली आहेत. धावफलकावरती 20 धावा. बॅटिंग करत असताना टीम नामदेव 11 दसई हा संघ खेळतोय. फलंदाजी करत असताना जबरदस्त या ठिकाणी कमिटमेंट देतोय मयूर डोंगरे हा फलंदाज. एक चौकार, एक षटकार त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळतोय. या ठिकाणी आपण पाहताय निश्चितच विकेट अर्जित करतायत एलबीडब्ल्यू. 24, 23, 20. टायमर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. मित्रांनो, मामा आणि भाचे अशी फाईट मैदानावरती आपण पाहताय. क्लीन प्लम पाहायला मिळतोय. विशाल भोईर सरांचं कौतुक करावं लागेल. अतिशय करडी नजर या चेंडूवरती आपल्याला, तसेच संपूर्ण सामन्यावरती त्यांची पाहायला मिळते. अतिशय चांगल्या दर्जाची अंपायरिंग अगदी पहिल्या दिवसापासून आपल्याला निश्चितच या मैदानावरती पाहायला मिळाली. विशाल भोईर सर, सतीश पाटोळे सर तथा राम पाटोळे सर आपल्याला 2 दिवसानंतर जॉईन झाले. निश्चितच काही दिवसापूर्वी आईंचं निधन झालं आणि बरेच दिवस मैदानापासून बाहेर होते. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण आईंना भावपूर्ण श्रद्धांजली सुद्धा अर्पण केली. यावेळेस व्हाईट बॉल रिव्ह्यू आपला एक आहे तो संपलेला आहे. अंपायर रिव्ह्यू
ओके, चेक करूयात. अंपायर्स या अगोदरचा रिव्ह्यू जो होता तो अंपायर्सने घेतलेला होता. यावेळेस वाईड साठी रिव्ह्यू कॉल केलेला आहे. तिसरे पंच आमचे चेक करतील. व्हाईट बॉल साठी हा रिव्ह्यू कॉल केलाय. साहिल पाटोळे गोलंदाजी करतोय. फिरकीचा जादूगार साहिलचं कौतुक करावं लागेल. या मॅच मध्ये आपण पाहिलं असेल तर संघ अडचणीत असताना तुफान फलंदाजी केली. संघाला मॅच मध्ये घेऊन येण्याची कामगिरी त्याने पार पाडली. या ठिकाणी चेक केलं जातंय. माऊली इव्हेंटचं सुंदर लाईव्ह कव्हरेज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी दूध का दूध पाणी का पाणी जबरदस्त एकदम लाईव्ह कव्हरेज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. जास्तीचा बाहेर वाईट बॉल. तिसऱ्या पंचांचा इशारा, इट इज अ वाईट बॉल. विशाल भोईर सरांचं आपण यापूर्वीच कौतुक केलं. अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. निश्चितच एक चांगले क्रिकेटर होते. आज एक चांगले अंपायर म्हणून काम करतायत. फिरकीचा जादूगार साहिल पाटोळे. मातीची खेळपट्टी म्हटलं तर साहिल अगदी फलंदाजांना नाचवताना नेहमीच पाहायला मिळालाय. लेदर बॉल वरती आपण पाहत असाल तर एक चांगलं कंट्रोल त्याचा आपण नेहमीच पाहिलंय. या ठिकाणी फलंदाज थोडासा जायबंदी झालाय. पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जायचंय. चला आपण फिल्डिंग सजवून घ्या. आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रून हा संघ स्पर्धा आपण पाहताय. आम्ही आल्यानीकर चषक 2025 चं हे वैभवशाली पर्व आणि या पर्वासाठी खूप साऱ्या शुभेच्छा येत आहेत. विश्वासजी वाळिंबे यांच्याकडनं शेंद्रून आणि दसई दोनही संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. ऑल द बेस्ट म्हणतायत. त्याचबरोबर भरपूर साऱ्या शुभेच्छा मान्यवर मंडळीकडनं या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर द्रविडजी वाळिंबे आमचे आल्यानी गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहेत. त्यांच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा येत आहेत. या दरम्यान चर्चा करता करता एक जबरदस्त प्रहार झालाय. चेंडू पाठवलाय सीमा पार, षटकार. शाहबाज मैदानाच्या आतमध्ये आला आणि षटकारानं निश्चितच स्वतःचं खातं खोलतोय. 6 धावांचा हा बेधुंद तडाखा शाहबाजचा. यावेळेस पुन्हा एकदा लॉप केलंय. फटका चांगला पाहायला मिळतोय. दूरवरनं खेचलंय अगदी ऑन साइडला. जबरदस्त आघात करत असताना चेंडू भिरकावला. सीमा पार, षटकार. सो मच. रापचिक स्टाईल मध्ये मारलेला हा षटकार आणि त्यानंतर शाहबाजच्या गालावरची स्माइल तुम्ही पाहू शकता. षटकार येत आहेत सलगचे 2 आणि धावफलकावरती तब्बल 33 धावा 2 फलंदाजांच्या बदल्यात या 33 धावा धावफलकावरती जोडल्यात. समीकरण सोपं केलंय. साहिल येतोय गोलंदाजीसाठी पुन्हा. यावेळेस गुगली जाळ्यात फसवलंय. बराच वेळ चेंडू हवेत. सतीश पाटोळे यावेळेस सुद्धा नक्कीच चमत्काराची अपेक्षा होती मात्र चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाही. निर्जन स्थळावरती चेंडू ड्रॉप झाला. शाहबाजला नशिबाची साथ मिळाली. या अनुषंगाने आपण पाहाल तर 2 धावा कंप्लीट करतायत. 2 धावांच्या मदतीने धावफलकावरती जर आपण पाहिलं तर 35 धावा 2 गडी बाद 35 धावा धावफलकावरती. गोलंदाज साहिल पाटोळेचा हा चेंडू इनसाइड आउट. फटका चांगला खेळलाय. प्रॉपर टायमिंग प्रहार करत असताना शाहबाज विजयाचा दरवाजा उघडण्याची कामगिरी पार पाडतोय. नामदेव 11 संघाचा जय जयकार करत असताना ठोकलेला हा षटकार. तब्बल 3 षटकार आपल्याला पाहायला मिळाले धावफलकावरती. 41-41 समीकरण पहा. 18 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 11 धावा बनवायच्या आहेत.
आता मात्र विजय सुखकर आणि सोप्पा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत. बॅटिंग करत असताना टीम नामदेव 11 धसाई एकाहून एक दर्जेदार अस्त्र त्यांच्या भात्यामध्ये पाहायला मिळत आहेत. एकाहून एक दर्जेदार फलंदाज. टॉप ऑर्डरचे जरूर 2 फलंदाज लवकर बाद झाले. दिनेशला आपण पाहिलं लवकर बाद झाला 0 वरती. त्यानंतर विशाल भोईर एक चौकाराचं योगदान दिलं 7 धावांवरती, तो माघारी परतला. त्यानंतर मात्र मयूर डोंगरे आणि शाबाजबाई यांनी मात्र आक्रमक भूमिका स्वीकारली आहे. शाबाजचं मात्र कौतुक केलं जाईल. 3 षटकारांच्या मदतीनं तब्बल 20 धावांवरती खेळतोय. नाबाद बॅटिंग करत असताना शाबाज मैदानाच्या आतमध्ये 18 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. नरेश पाटोळे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. वैयक्तिक खात्यातलं हे दुसरं षटक, संघासाठीचं 4थं षटक हाताळताना पाहायला मिळेल. नरेश पाटोळे स्ट्राईक एंडवरनं बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. उजव्या हाताचा फलंदाज मिस्टर शाबाज. दिनेश यावेळेस बॅकफुटला गेले, कट करतायत. थर्डमॅनच्या दिशेनं फिल्डर पाठलाग करतायत. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करतायत, मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर इनफॉर्म. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. होता होता आपण दोनही संघ लगेच तयार राहायचे. डिंगडॉंग परटोली आणि भरत स्पोर्ट्स बेडीसगाव दोनही संघांनी आपण तयार राहायचे. डिंगडॉंग परटोली आपण खेळाडू कक्ष निवडून लगेच तिथं तयार राहायचे. तर भरत स्पोर्ट्स बेडीसगाव आपण या ठिकाणी मंचाच्या समोर एकत्रित स्क्वॉड जमा करून उभं राहायचंय. आपल्या स्पर्धेचा नियम आहे, आपल्या मंचाच्या समोर जे 2 भगवे झेंडे फडकतायत त्या 2 भगव्या झेंड्यांच्या मधून तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचं असतं आणि तिथूनच मैदानाच्या बाहेर तुम्हाला बाहेर यायचं असतं. या सूचना लक्षात घ्या, अन्यथा 2 धावांची पॅनल्टी या ठिकाणी आपण देतोय. निदर्शनास आलात, दोषी आढळलात तर लगेच 2 धावांची पॅनल्टी या ठिकाणी इम्प्लिमेंट केली जात आहे. 6 धावांची गरज आहे. 16 चेंडू शिल्लक. गोलंदाजी करत असताना नरेश पाटोळे, खांद्यावरती जिम्मेदारी नरेश पाटोळेच्या. 6 धावा रोखायच्या आहेत. यावेळेस अपील करतायत पंच तटस्थ भूमिकेमध्ये. निश्चितच डिंगडॉंग परटोलीचा संपूर्ण स्क्वॉड मेजर गणेश ढमके आणि कंपनी मैदानावरती सज्ज होत आहेत. समीर ढमके आणि त्यांची संपूर्ण यंग ब्रिगेड मैदानावरती धुमाशान घालण्यासाठी तयार होत आहेत. तथा एका बाजूने आपण पाहाल तर अलीकडच्या काळामध्ये फॉर्म मध्ये येणारा संघ तुम्ही पाहत असाल तर भरत स्पोर्ट्स बेडीसगाव हा यंगस्टर खेळाडूंचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. यावेळेस खेळलेला फटका वाईडिश लॉंग ऑफ लॉफ चेंडूला कलेक्ट केलं. एक सिंगल धाव या दरम्यान कंप्लीट करतायत. एका धावेच्या मदतीने धावफलकावरती जर आपण पाहिलं तर 47 हा आकडा या ठिकाणी पाहायला मिळतोय. 47 ऑन द बोर्ड. 47 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. फलंदाजी करत असताना संघ मैदानावरती नामदेव 11 धसई, नामदेव पडवळ अँड कंपनी मैदानावरती आपण पाहत आहे. निश्चितच या संघाचा तुम्ही विचार कराल तर अनुभवी खेळाडू सुद्धा आहेत आणि यंगस्टर खेळाडू सुद्धा तुम्हाला भरपूर पाहायला मिळतील. फटका खेळलाय त्या ठिकाणी डीप पॉइंट वरती. फिल्डर त्या ठिकाणी दूरवरनं आला, पकडलं, फेकलं. या दरम्यान 2 धावा पुन्हा कंप्लीट करतायत. स्कोर कार्ड पुढे सरकलं ते 49 या धावसंख्येवरती. 49 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 गड्यांच्या मोबदल्यात 49 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 13 चेंडू 3 धावांची आवश्यकता. विजयाचं लक्ष अगदी डोळ्याच्या समोर येऊन ठेपलंय. विजय दृष्टिक्षेपामध्ये. यावेळेस पुन्हा एकदा डेलिकेट टच देण्याचा प्रयत्न होता, मात्र जाता जाता 1 विकेट अर्जित केली आहे. टोळ्यानं टिपला हा घडी. फलंदाज बाद. 25. भरत स्पोर्ट्स बेडीसगाव संघाचे कर्णधार आपण आपला संपूर्ण स्क्वॉड घेऊन मंचाच्या समोर तयार राहायचे. हा सामना संपल्यानंतर कुठलाही क्षणाचा विलंब न करता आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. 52 धावांचं टार्गेट होतं आणि 52 धावांचं टार्गेट पार करत असताना अगदी विजयाच्या समीप पोहोचतीये बॅटिंग करणारी टीम नामदेव 11 धसई. विशेष या मॅच मध्ये तुम्हाला कदाचित पाहायला मिळत असेल, आम्हाला सुद्धा प्रश्न पडलाय जितू पाटोळे गोलंदाजी का करत नाहीत. मैदानावरती स्वतः उपस्थित आहेत, मात्र निश्चितच गोलंदाजी करण्यासाठी का आले नाही हा प्रश्न. कदाचित छोटी मोठी इंजुरी आहे का की अजून काही अडचणीचा प्रश्न आहे, हे नक्कीच यानंतर विचारलं जाईल. तत्पूर्वी ओम पाटोळे गोलंदाजी मार्कवरती येतोय. नव्या दामाचा नवा शिलेदार अष्टपैलू खेळाडू आहे. गोलंदाजी करत असताना सुंदर गोलंदाजी करतो. वेगवान तेज तरार गोलंदाजीसाठी नक्कीच सुपरिचित झालाय.
अलीकडच्या काळात आपल्या नावाची छाप सोडतोय आणि मिडल ऑर्डर मध्ये येऊन बॅटिंग सुद्धा सुंदर करतोय ओम पाटोळे. राम पाटोळे सरांचे लाडके चिरंजीव आहेत आणि पप्पांच्या पावलावरती पाऊल ठेवून शेंद्रून क्रिकेटची आणि टेनिस क्रिकेटची सेवा करताना मैदानावरती आलेला हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय ओम पाटोळे. षटक क्रमांक 5 ची जिम्मेदारी त्याच्या खांद्यावरती. पहिल्या 2 चेंडूंवरती केवळ एक सिंगल धाव खर्च केली आहे. एक सिंगल आली धावफलकावरती. जर आपण पाहिलं तर 50 धावा 50 पार केली आहे. 2 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक आहेत 10 बॉल 2 धावा. रोहन एका बाजून आपण पाहताय ओम पाटोळे राम पाटोळेंचे शिष्य आहेत आणि दुसऱ्या बाजून आपण पाहाल रोहन पडवळ नामदेव पडवळांचे चिरंजीव या ठिकाणी विजयी होत आहेत. ओम पाटोळे फलंदाज रोहन पडवळ बा. राम पाटोळेंनी जमाना गाजवला. आज एक उत्कृष्ट अंपायर त्यात तथा एक दमदार आयोजक म्हणून त्यांची ख्याती तुम्ही सातत्यानं टेनिस क्रिकेट विश्वात पाहताय. टेनिस क्रिकेटची सेवा करणारे हे अविरत सेवा करणारे हे व्यक्तिमत्व राम पाटोळे आणि त्यांचे चिरंजीव ओम पाटोळे मैदानावरती. तर दुसऱ्या बाजूने तुम्ही जरूर पाहाल की नामदेव पडवळ या नावाची चर्चा सुद्धा गेली कित्येक वर्ष तुम्ही शहापूर टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ऐकली असेल पाहिली असेल. निश्चितच त्यांचे चिरंजीव रोहन पडवळ हे सुद्धा चांगल्या दर्जाचं क्रिकेट मैदानावरती खेळता. अर्थातच तुम्ही तुते गावात जाल तर त्या ठिकाणी किसन पांढरे यांनी एक जमाना गाजवला. त्यांचे चिरंजीव आज रोहन पडवळ तुम्हाला टेनिस क्रिकेटची मैदानं गाजवताना पाहायला मिळत आहेत. तुम्ही अल्ल्यानी गावात जाल तर चंदू सापळे यांनी एक काळ गाजवला. आज त्यांचे चिरंजीव सौरभ सापळे मैदानं गाजवताना तुम्हाला पाहायला मिळतात. अर्थातच तुम्हाला भरपूर अशी पिता पुत्रांची जोडी तुम्हाला या मैदानावरती नेहमीच पाहायला मिळत असतात. आज रोहन पडवळला तुम्ही पाहताय. निश्चितच संघ विजयाच्या समीप जातोय. 7 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. 51 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स. 4 गड्यांच्या मोबदल्यात 51 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 7 बॉल 1 धावेची आवश्यकता. 7 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. विजय कशा पद्धतीने संपादित केला जाईल. महेंद्रसिंग धोनी स्टाईलनं मॅच फिनिश केली जाईल का की मैदानावरती ओम पाटोळे हा विजय अजून लांबणीवरती नेईल. ओमचं कौतुक केलं जाईल. हे षटक सुंदर टाकतोय. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी तो करतोय. यावेळी चेंडू हवेत खेळलाय. फिल्डर त्या ठिकाणी येऊन अडवण्याचा प्रयत्न जरूर करतील. मात्र हा विजयी फटका विजयी होत आहेत नामदेव 11 धसई. हार्दिक हार्दिक अभिनंदन. गोड कौतुक करूया आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रून. वेल प्लेड बॉयज. जबरदस्त सामना पाहायला मिळाला. पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तत्पूर्वी जो यापुढील सामना होणार आहे भरत स्पोर्ट्स बेडीसगाव नव्या दमाचे नवे खेळाडू मैदानावरती झुंजताना पाहायला मिळतील. तर त्यांना फाईट देतील ताकदवर डिंगडॉंग परटोली. या 2 संघांच्या दरम्यान बिग फाईट मुकाबला आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी या मॅचचा हिरो राहिलाय ज्याच्या बॅटमधनं धावांचा पाऊस पाहायला मिळाला. मैदानावरती आपल्या बॅटनं सामना एकतर्फी खेचून आणला. मिस्टर शाहबाज या मॅचचा हिरो आहे. मॅन ऑफ द मॅच. बरंच